गाईस, वेलकम टू स्नॅक्स वर्ल्ड. आज मी किती दिवसांनी माझी झाडांची केअर करणार आहे. तर बघा, याला फंगस आलेत, तर हे सगळं काढणार, सगळं साफ करणार. तर चला सुरुवात करूया. आता हे सगळं साफ करायचं आपल्याला, कारण की सगळं कवदाची घाण वगैरे पडलेली आहे. ते सगळं साफ करून आपल्याला हे झाडांचं बघायचं आहे. आता हे साफ करायचं आहे. आता हे पाण्याने सगळं साफ करायचं आहे, त्यासाठी पाणी ओतते मी. आता मी पाणी टाकलं आहे. आता त्याला चांगल्यापैकी सगळं झाडून साफ करायचं आपल्याला. इकडे झाडू घेतले. आता मी सगळं चांगल्यापैकी धुवून काढलं आहे. आता ऊन येणार तर सगळं सुकणार. तोपर्यंत आपण झाडाचं बघूया. आपण झाडाला तोपर्यंत पाणी टाकूया. ह्यात मी बी टाकलेले, कोथिंबीरची. आता येतच नाही, किती दिवस झाले मी बाहेर गेलेली, तर मला या टाकायला पाणीच नाही भेटलं. त्यात पाणी टाकलं. हे तर वाटतं झाड गेलं आहे साफ, का कारण की ते खूप सारे फंगस पण आले दिसत आहेत. तुम्हाला दिसत असतील. हे तर चांगल्यापैकी पाणी घालून ढवळायचं. ते पाणी घालते मी. ते सगळं पुन्हा अख्खं झाडाला उन्हं करून टाकते. जास्त पाणी घालायचं, का कारण की मी किती दिवस झाले टाकलंच नाही झाडाला पाणी. हे बघा, हे ॲलोवेरा लावलेलं मी. ते ॲलोवेराचं पण झाड, त्याला पाणी टाकायचं. ॲलोवेरा तसं एवढं पाणी लागत नाही, म्हणून राहिलं आहे, जरा सुकलं नाही ॲलोवेरा, तरी पण टाकते. आणि हे बघा, हे तुळशीचं झाड आहे. आता हे इथं सगळं असं झालं होतं, राहिलं आहे तसं, तरी पण पाणी टाकून घेऊया आपण. पाणी टाकून घेऊया. हे बघा, हे शोचं झाड आहे, नवीन आलं आहे. मी आत्ता बघते किती दिवसांनी. आता ह्याला पाणी टाकून घेऊया. हे आहे ओव्याचं झाड. ओव्याच्या झाडाला पाणी टाकायला लागतं. आणि हे एक शेवंतीचं झाड आहे, छोटी शेवंती बोलतात आपण, त्याला पाणी टाकलं आहे. आता चांगल्यापैकी त्याला बघून घ्या. जे खराब गोष्टी नाही, जसे काय हे सगळं टाकलेलं ना, सगळं सडून गेलं आहे, ते आपण फेकायसाठी काढूया. आता मी सगळ्याची इकडची घाण काढली आहे. आता आपण थोड्या दिवसांनी याचे रिझल्ट्स बघूया कसे येतात. कारण की त्याला जरा खत पण टाकले आहेत मी. सगळ्यामध्ये खत पण टाकून ठेवले मी. आणि मी सगळ्यामध्ये खत टाकले आणि ह्यात कोरिएंडर सीड्स टाकून ठेवलेत मी आता. कारण कढीपत्त्याचे झाड येणार नाही मला असं वाटतं आहे, त्यात मी म्हणून कोरिएंडर सीड्स टाकून ठेवलेत. आणि बघा, खाऊचं पण आलं सुद्धा आहे आपलं. पण हे चिमण्यात हे खाऊन टाकतात असं, हे चिमण्या खाऊन टाकतात असं, म्हणून त्याच्यासाठी आपण सगळं हे जाळी लावून घेतलेली होती की चिमण्या येणार नाही. म्हणून आता हे सगळं झाल्यानंतर, हे सगळं खत पाणी करून झाल्यानंतर काही दिवसांनी ते रिझल्ट्स येतील, ते तुम्हाला दाखवेल मी. सबस्क्राईब अँड लाईक द चॅनल. बाय.